नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. 5 महिला शिक्षकांच्या तक्रारीवरून निवृत्त मुख्याध्यापक दिलीप रामचंद्र कुलकर्णी उर्फ डीपी कुलकर्णी याच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केले. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावले. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीसोबत अन्य कोणी सहभागी असल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरी हक्क संघटनेचे अध्यक्ष सुनील सुतार यांनी पत्रकार परिषदेत केले. 5 महिला शिक्षकांनी डीपी कुलकर्णी यांच्यावर शारीरिक व मानसिक शोषण केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केले. या प्रकरणात आरोपीसोबत अन्य काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरी हक्क संघटनेचे अध्यक्ष सुनील सुतार यांनी केले. महिला शिक्षकांकडून यापूर्वीही या प्रकाराबाबत तक्रारी केल्याचा दावा करण्यात आलाय. संबंधित महिला शिक्षक ज्या शाळेत गेल्या 15 ते 20 वर्षांपासून कार्यरत होत्या त्याच शाळेत डीपी कुलकर्णी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता. आपल्या पदाचा गैरवापर करून महिला कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आलाय. कुलकर्णी याच्याकडून महिलांना अश्लील शेरेबाजी तसेच त्यांच्या मनात लज्जा निर्माण होईल अशा पद्धतीची निनावी पत्रे पाठवली जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय. त्यानुसार काही पत्रे खानापूर पोस्टातून पाठवण्यात आल्याचे पाकिटावरील शिक्क्यावरून निदर्शनास आले. याबाबत संबंधित महिला व त्यांच्या कुटुंबियांनी या प्रकाराची चौकशी केली असता खानापूर पोस्ट कार्यालयासमोरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये डीपी कुलकर्णी पत्रे टाकताना दिसून आले. सुनील सुतार यांनी पत्रकार परिषदेत याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज समोर आणत शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिले. याबाबत सुनील सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिलेली अधिकची माहिती अशी की विटा येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत महिला शिक्षकांना कडेगाव येथील दिलीप उर्फ डीपी कुलकर्णी यांनी अश्लील आणि आक्षेपार्ह पत्रे पाठवल्याबद्दल 5 महिला शिक्षकांनी 30 जानेवारी 2026 रोजी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर चौकशीचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. चौकशी दरम्यान महिलांनी डीपी कुलकर्णी याच्यावर संशय व्यक्त करूनही त्याच्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर पुन्हा महिला आयोगाकडे पाठपुरावा केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले. पोलिसांनी संबंधित महिलांचे जबाब नोंदवून प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर 5 ऑगस्ट 2026 रोजी विटा पोलीस ठाण्यात डीपी कुलकर्णी याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. दरम्यान फरार असताना आरोपीला कोणी मदत केली होती का, निनावी पत्रे कोणाच्या सांगण्यावरून अथवा कोणाच्या मदतीने लिहिली गेली होती का, तसेच या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता सखोल तपास करावा अशी मागणी सुनील सुतार यांनी केली. या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही सुनील सुतार यांनी दिलाय. आज पत्रकारांना सुट्टीच्या दिवशी बोलवून सुद्धा तुम्ही सर्व आला त्याबद्दल तुमचे आभार आहे. कारण विषयच तेवढा गंभीर होता. त्यामुळं आजचा दिवस घालवणं किंवा एक दिवस कमी करणं ह्यासाठी म्हणून तातडीने हे पत्रकार परिषद घेण्याचं नियोजन केलं. आज आहे की महिलांच्यावर अत्याचार केल्याबाबत किंवा महिलांना लैंगिक त्रास दिल्याबद्दल दिलीप पंडितराव कुलकर्णी म्हणजे डीपी कुलकर्णी या नराधामाला पोलिसांनी त्याच्यावर FIR करून त्याला पोलिसांनी अटक केलेलं आहे. याच्यावर 5/8/2026 रोजी FIR दाखल झालेला आहे आणि त्याला 13/8/26 रोजी अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर कोर्टानं त्याला 4 दिवसाची PC दिलेली आहे. PC मध्ये पोलिसांचा जबाब झाला. मुख्य घटनाक्रम सांगायचा म्हणजे ज्या संस्थेत हा मुख्याध्यापक होता त्या संस्थेत काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीत ह्याचं कायमच वर्तन ह्या मुख्याध्यापकाचं पदाला शोभेल असं नालायक पद्धतीचं न शोभणारं नालायक पद्धतीचं ह्याचं वर्तणूक होती. तो महिलांच्या असहाय्यतेचा त्याच्या पदाचा वापर करून महिलांच्यावर अत्याचार करायचा आणि ह्या सर्व बाबीची संपूर्ण चर्चा ह्या संपूर्ण माहिती ही पूर्णपणे त्या शाळेतील सर्व शिक्षकांना व कळत्या विद्यार्थ्यांना होती. त्याच्यामुळे आणि याचं संस्थाचालकाचं हितसंबंध असल्यामुळे याच्यावर कोण तक्रार द्यायला तयार नव्हतं. कारण याच्यावर हा तिथं दबाव निर्माण करून होता किंवा काय त्यांचं लागेबांधे असेल त्याच्यामुळे तो याच्यावर कोण तक्रार द्यायला धजवत नव्हता अशी परिस्थिती होती. त्याच्यामुळे याचं कायम ही प्रवृत्ती वाढत गेली आणि ह्याला कोणीही रोखलं नाही. अजून ह्याच्या बऱ्याच गैरकृत्य आहेत हे सुद्धा पुढे येतील. बऱ्याच महिलांना त्रास दिलेत. याबाबत वारंवार काही लोकांनी तक्रारी दिलेली आहेत आणि त्या तक्रारी सुद्धा दाबून ठेवण्यात आल्या. मुद्दा असा झाला की या संस्थेतील एक 5 शिक्षिका यांनी सर्व शिक्षकांना एकत्र करून
एक त्यांच्या हक्क मागण्यासाठी प्रयत्न करत होत्या. त्यांना त्यातून परावृत्त करण्यासाठी हा त्यांना अश्लीलतेच्या मार्गाने पत्र लिहून वगैरे ह्यांना परावृत्त करण्यासाठी त्यातून हा त्याला प्रयत्न करत होता. यामध्ये ह्याला अजून एक ह्याचा एक सुपारीबाज मित्र आहे आणि ह्याचा सहकारी आहे, तो पण ह्यात सामील आहे. हे दोघांचा उद्योगच आहे की अशा पद्धतीनं लोकांना किंवा त्रास देणे, महिलांना त्रास देणे, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ह्या गोष्टी करणे, ह्या सगळ्यांचा विषय आहे. याबाबत असं झालं की महिलांना साधारण 30/11/25 दरम्यान नंतर 1-2 दिवसानंतर पत्र आली महिलांना ह्याच्या, आणि अशीच पत्र वारंवार येत होती. आणि ह्यावर महिलांनी चौकशी केली असता किंवा यावर म्हणलं असतं की त्या पत्रावर खानापूरचा शिक्का दिसून आला. खानापूरचा शिक्का आल्यानंतर या तक्रारदारांनी त्याची चौकशी केल्यानंतर तिथली सीसी फुटेज काढल्यानंतर हा दिलीप कुलकर्णी उर्फ DP कुलकर्णी हा तिथं त्या पोस्टाच्या पेटीत पत्र टाकतानाचा त्यावेळी त्या CCTVत दिसून आल्यानंतर ह्या सर्व चौकशीत लक्षात आल्यानंतर ह्याच्या विरुद्ध महिला आयोगाकडे तक्रार केली. महिला आयोगाकडे साधारण त्यांनी 30 जानेवारी 2026 रोजी पत्र केले. महिला अधिकाऱ्यांनी त्यानंतर हे प्रकरण शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवले. त्यांनी तिथं सुद्धा ह्यानं आपल्या पदाचा, आपल्या ताकदीचा वापर करून, राजकीय वापर करून ते प्रकरण दाबलं. तिथं सुद्धा त्यांना कुठला न्याय मिळाला नाही. अशा पद्धतीचं झालं. त्यानंतर परत पुन्हा महिला आयोगाकडे याचा यांनी फॉलोअप केला. आमच्या नागरी हक्क संघटनेला यांनी अप्रोच झाल्यानंतर आम्ही ह्या गोष्टीचा फॉलोअप घेतल्यानंतर आम्ही सदर महिला आयोगावर रिक्वेस्ट करून हा सदर पोलीस स्टेशनकडे देण्याची मागणी केली. पोलीस स्टेशनला याचा ठराव तपास आल्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली. पोलीस स्टेशनला आल्यानंतर हे साधारण एक 4-5 महिन्यानंतर हा 5/8/2026 रोजी FIR दाखल करण्यात आला. FIR दाखल करून आज त्याला हे पोलिसांनी ताब्यात केलेलं आहे. FIR दाखल केल्याचं कळताच हा फरार झाला. ह्याला 5-6 दिवस म्हणजे FIR दाखल झाल्यानंतर हा जवळजवळ 8 दिवसानं सापडलेला आहे. आणि या दरम्यानच्या काळात हा कुठं फिरत होता, काय होता, याची चौकशी पोलीस करत आहेत आणि त्यांनी करून तो त्याला पकडला. परंतु आमची अशी मागणी आहे ह्याच्यामध्ये की हा माणूस हा एकटा नाही, याला साथीदार आहेत, ह्याच्याबरोबर एक सुपारी बाजार आहे आणि ह्याला मदत केली. म्हणजे हा फरार असताना हा कुठं फिरत होता, याच्या संपर्कात कोण होतो, ह्याला कुणी लपवण्यासाठी मदत केली, याचा तपास झाला पाहिजे. तसंच हे जे पत्र त्यानं टाकली ही कुठल्या लॅपटॉपमध्ये तयार केली, ह्याला कोण तयार करून देत होतं, हा कसा स्वतः हा तयार करत होता, याचा प्रिंटर पाहिजे. या सगळ्या गोष्टीची खुलासा पोलिसांनी केला पाहिजे. आणि हे पोलीस आता प्रकरण याचा चौकशीचे होताना जरा याच्यावर दबाव निर्माण झाल्याचा प्रकार दिसत आहे आम्हाला. यामागे ह्याला मदत करणारे हे नालायकपणानं वागत आहेत. कारण अशा नालायक प्रवृत्तीला जर कोण कुठलं मागं घालत असेल तर ते लोक सुद्धा त्याच प्रवृत्तीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि मला त्या लोकांना असं म्हणणं आहे की हे आम्ही नालायकी खपवून घेणार नाही आणि याबाबत आम्ही याबाबत आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि तुम्हाला त्याबद्दल व्यवस्थित त्याची अद्दल घडेल. कारण अशा पद्धतीने महिलांना कोण त्रास देत असेल, असाही त्यांचा फायदा घेत असेल आणि त्यांच्या मागे जर का अशा पद्धतीनं लोक उभा राहत असतील, हे समाजासाठी अत्यंत घातक आहे. तुमचं, आमचं, पत्रकारांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की सगळ्यांनी त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे, सगळ्यांनी त्याला ताकद दिली पाहिजे. पोलिसांना हा तपास पारदर्शी केला पाहिजे, यासाठी सगळ्यांनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, असं झालं पाहिजे. आणि अद्याप ह्या गोष्टीचा आम्हाला असं दिसतंय की यात जे सहकार्य करणारे आहेत आणि याला साथ देणारे आहेत ह्यांच्याबद्दल चौकशी होत नाहीये. ह्यांना कोण राजकीय दबावाखाली हे दाबवलं जातंय का प्रकरण. तर याबाबत आमची पोलिसांना मागणी आहे की तुम्ही ह्याचा सखोल आणि व्यवस्थित तपास करा. जे ह्यात सामील आहेत, ह्याला साथ देणार आहेत, ह्यांच्यावर तुम्ही तातडीनं कारवाई करा आणि अन्यथा आम्हाला या विरुद्ध आंदोलनाला बसावे लागेल. हे आज आम्ही या पत्रकार परिषदेद्वारे सगळ्यांना सांगत आहे. याचे सर्व सबळ पुरावे आज आमच्याकडे आहेत. ते सगळे तुम्हाला मी पत्रकारांना देणार आहे. माझ्याकडे जेवढे पुरावे आहेत ते सगळे देणार आहेत. आणि या महिलांना न्याय मिळवण्याकरता आपण पण सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी आपल्याला विनंती. पत्रात नेमकं काय म्हटलं? पत्रात त्या महिलांचं अश्लीलतेबद्दल बोललेलं आहे.
पत्ला त्यांना अश्लील, त्यांना लज्जा उत्पन्न व्हावी अशा पद्धतीचं आहे, जे सांगू शकत नाही. आणि हे त्यांच्या घरात जावं या हिशोबाने त्यांच्या पत्त्यावर पाठवलेले आहेत, ह्यांना केलेले आहेत. म्हणजे ही नवीन पद्धत आहे आता. हे म्हणजे एखाद्याला हे करण्याचं, हॅरेसमेंट करण्याची एक पद्धत आहे. आणि ह्या शिकलेल्या सुटलेल्या ह्या मुख्याध्यापक असणाऱ्या माणसानं करणे म्हणजे हा नालायकपणाचा फार मोठा कळस आहे. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.